नमस्कार, मी शरद बुंगशे. राष्ट्राय स्वामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनुस्मृती नेमकी काय आहे, खरी मनुस्मृती काय सांगते, मी वाचलो आणि मी अचंबित झालो आणि म्हणून म्हटलं हे सगळं तुमच्यासमोर ठेवलं पाहिजे. शिक्षा देण्याच्या बाबतीमध्ये मनु अत्यंत कठोर होता. त्यानं कुणाचीही गय केलेली नाही. मनु म्हणतो जो आततायी आहे, म्हणजे आग लावणारा, विष घालणारा, शस्त्र घेऊन मारायला अंगावर येणारा, धन, शेती, स्त्री अपहरण करणारा, असे 6 प्रकारचे आततायी प्रकार मनुने सांगितले. आततायी ब्राह्मण, नीट ऐका, आततायी ब्राह्मण, गुरु, बाल, वृद्ध कोणी असो, त्याला विचार न करता ठार मारावं. शिक्षा जबरदस्त असतील तरच शांतता नांदते. हा मनूचा विचार योग्य आहे. शिक्षा जबरदस्त असतील तरच शांतता नांदते. आपल्या देशामध्ये शिक्षा जबरदस्त नाहीत. रोज उठून बलात्कार होतात, चोऱ्या होतात, मारामाऱ्या होतात, कोणी कोणाबद्दल वाटेल ते घाण बोलतं. आता सोशल मीडियाला तर वाटेल ते बोललं जातं. शिक्षाच नाही, शिक्षेची भीती नाही. आणि मनुष्य म्हणतो शिक्षा जबरदस्त असतील तरच शांतता नांदते. मनुने ब्राह्मणाचा गौरव जागोजागी केलाय, पण मनुला कोणता ब्राह्मण अभिप्रेत आहे हे नाही, आपण हे बरोबर लपवून ठेवलं जातं. ज्याने वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, जो सच्चरित्र व सत्वशील आहे, निरीच्छ असंग्रही आहे. काय? निरीच्छ असंग्रही आहे. ज्याच्याजवळ 1 मास पुरेल एवढेच धान्य आहे, जो असंग्रही आणि परोपकारी आहे, अशा ब्राह्मणांचा मनुनं गौरव केला. अशांना मनु ब्राह्मण म्हणतो. केवळ जन्माला आला म्हणून ब्राह्मण होत नाही, आणि जन्माला आला म्हणून शूद्र होत नाही, जन्माला आला म्हणून क्षत्रिय होत नाही, जन्माला आला म्हणून वैश्य होत नाही. केवळ जातीनं ब्राह्मण आहे तो ब्राह्मण नव्हे. मनुने दोषी ब्राह्मणाला शूद्रापेक्षा 128 पट दंड द्यावा, प्रसंगी वधदंड द्यावा. त्याला काही येत नसेल तर त्यास बिगारी कामाला जुंपवावे असेही म्हटलेले आहे. मनुनं सांगितलेली न्यायदानाची पद्धत आजच्या पद्धतीपेक्षा कितीतरी सरस आहे. तो म्हणतो काही प्रकरणांचा निकाल उभ्या उभ्या तिथंच द्यावा. आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे? भयान परिस्थिती. एकदा कोर्टात उभे राहिलो की मरेपर्यंत केसचा निकालच लागत नाही. म्हणून काय सांगतोय, काही म्हणजे बलात्कार वगैरे अशा ज्या शिक्षा आहे तिथल्या तिथं त्याचा निकाल द्यायला पाहिजे. मनुने न्यायालयामध्ये चालणाऱ्या खटल्यांचे 18 प्रकारात वर्गीकरण केलंय. अयोग्य न्याय देणारे न्यायाधीश आणि न्यायसभेतील सभासद दोषी ठरतील. साक्षीदार खरे असावेत. प्रत्यक्ष पाहणारा व प्रत्यक्ष ऐकणारा साक्षीदार खरा मानावा. आजच्या न्यायाधीशाने मनुस्मृती वाचली पाहिजे. शत्रूला सतत घाबरवावे म्हणून म्हणतो. शत्रूला सतत घाबरवावे, त्याला स्वस्थता मिळू देऊ नये, हे मनुचे विचार पाकिस्तान, चीन रोज आचरणात आणतायत. आम्ही नाही आणत. उठसूट युद्ध करावं असं मनु कधी म्हणत नाही. तो म्हणतो युद्धात विजय अनिश्चित आहे, म्हणून शक्यतो युद्ध टाळावं. सामदाम दंडभेद वापरून शत्रूला दुर्बळ करावं. गुप्तचर यंत्रणा कशी असावी या मनुने केलेले विवेचन आजच्या CBIला उपयोगी पडणार आहे. मनुने गुप्तचराचे 5 प्रकार सांगितले. राष्ट्राचे शत्रू कोण आणि मित्र कोण याचं विवेचन आज उपयोगी पडेल असंच आहे. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र, हे सूत्र मनुने सांगितलेलं आहे. राजा कसा असावा? दुष्टांना उग्र, शत्रूंना कर्दनकाळ, दीन दुबळ्यांना मदत करणारा असावा. देशद्रोह्यांना मृदू आणि देशभक्तांना उग्र आहे असा राजा नसावा. आताचा राजा उलट आपलं. देशद्रोह्यांना मृदू, देशभक्तांना उग्र. सचिव कसा असावा?
त्याच्याशी कोणता विचार विनिमय करावा हे मंत्रालयातील सचिवांना अभ्यास वर्ग घेऊन शिकवलं पाहिजे, इतकं मनूने लिहून ठेवलंय. कोणत्या विषयामध्ये सचिवाशी सल्ला मसलत करावी ते विषय म्हणून सांगितलेले आहेत. त्या सचिवातही विशिष्ट योग्यतेचा विद्वान विवेकी जो असेल त्याच्याशी अतिगुप्त विषयाची चर्चा करावी. तो सल्लागार कसा असावा? स्वधर्मानं वागणारा, निस्पृह, नाना शास्त्रात पारंगत, तीक्ष्ण बुद्धीचा, निस्पृह तटस्थ बुद्धीनं विचार करणारा, निपक्षपाती आणि निस्वार्थी असावा. राष्ट्राचे राजदूत कसे असावेत याचे मनून केलेलं चिंतन राष्ट्रास उपयोगी पडणार आहे. तो दूत राजनिष्ठ, शुद्ध, दक्ष, चांगली स्मरणशक्ती असलेला, देशकाल परिस्थिती जाणणारा, सुदृढ, आकर्षक व्यक्तिमत्व असलेला, निर्भय, चतुर वक्ता असे दूत असावेत राष्ट्राचे राजदूत. हे हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. कमाल आहे, कमाल. स्वतःच्या राज्याची बाजू उत्तम प्रकारे मांडणारा, परराज्यात काय चाललंय यावर लक्ष ठेवणारा गुप्तहेर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दूत आणि गुप्तहेर हे असे होते, म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. अशा असंख्य गोष्टी आहेत मनुस्मृतीमध्ये, ओरिजिनल मूळ मनुस्मृतीमध्ये. भ्रष्ट मनुस्मृती जी बनवली गेली, जी ब्रिटिशांनी त्याच्यात आपलं घुसवलंय, त्यांना त्रास झाला. ते इथे आले, त्यांना लक्षात आलं जगातली इतकं सुंदर घटना, इतकं सुंदर संविधान, नाही 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 नाही, हे याचं क्रेडिट यांना मिळता कामा नये. मग संस्कृत भाषा गायब झाली. मग हे सगळं उचललं, इंग्लिश त्याचं ट्रान्सलेशन करताना त्यांनी त्याचा सत्यानाश केला आणि मनुस्मृतीबद्दल भयानक असे गलिच्छ घाण विचार आणि मनुस्मृतीचा आपल्याला तिरस्कार वाटेल अशी एक खोटी मनुस्मृती आमच्या बोडक्यावर मारली. म्हणून हा माझा प्रयत्न आहे. आत्ता इथेच थांबतो. पुढच्या भागात मनुस्मृती. धन्यवाद.